नमस्कार सर्वांना. इरकल आणि पैठणी हे महाराष्ट्रातील वस्त्रकलेचे दोन अत्यंत महत्त्वाचे आणि पारंपरिक प्रकार आहे. या दोन्ही साड्यांचे वैशिष्ट्य, डिझाईन्स आणि रंगाचे पॅटर्न आज आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पैठणीचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे तिचा सोन्याचा किंवा चांदीच्या जरीचा पदर असतो. यावर पोपट, मोर आणि कमळाची फुलं अशा पारंपरिक नक्षीकामाचा वापर केला जातो. साडीच्या काठावर सहसा नारळी डिझाईन्स असतात. इरकल साडीची ओळख तिच्या पदरावरून होते. यामध्ये रेशमी धाग्यांचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्स असतात. इरकलचे काठे लाल किंवा मरून रंगाचे असतात आणि त्यांना गोमी असे म्हणतात. ही पैठणी सहसा भडक आणि गडद रंगात उपलब्ध असते, जसे की पोपटी, जांभळा, मोरपिशी आणि शालूचा लाल रंग. साड्यांना धूपछाप परिणाम देण्यासाठी दोन वेगवेगळ्या रंगाचे धागे वापरले जातात. इरकल साड्यांमध्ये प्रामुख्याने गडद निळा, हिरवा, गुलाबी आणि पिवळा चिंतामणी रंग पाहायला मिळतो. या साड्यांचे काठ नेहमी साडीच्या रंगापेक्षा वेगळे असतात, ज्यामुळे आकर्षक दिसतात. या साड्या सुती, रेशमी किंवा दोन्हीच्या मिश्रणातून तयार केल्या जातात. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे साडीचे मुख्य अंग आणि पदर हे दोन वेगळ्या धाग्यांनी विणले जातात. रेशमी साडी कधी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका. त्याऐवजी सुती कापडात किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा. साड्यांना अधूनमधून सावलीत किंवा कपाटाबाहेर काढून हवा द्यावी. मात्र साडी थेट कडक उन्हात टाकू नका, त्यामुळे रंग फिका पडू शकतो. या साड्या लग्न समारंभासाठी तसेच खास प्रसंगासाठी उत्तम पर्याय. या साड्यांवर तुम्ही पारंपरिक मराठमोळी दागिने घालू शकता. या साडीत तुम्हाला बरेच वेगवेगळे रंगाचे कॉम्बिनेशन मिळते, जे कोणत्याही स्किन टोनवर उठून दिसते. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.